ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। दुःख मित्येव यत्कर्म काय क्लेश भयात् त्यजेत सकृत्वा राजसं त्यागम नैव त्याग फलम लभेत। भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधीस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सगळे विद्यार्थी इकडून बसा। सिद्धेश्वर भगवंताच्या या पवित्र अशा प्रांगणामध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून सुरू असलेले आपले हे नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे। 18व्या अध्यायाचा आपला विचार सुरू आहे। 18व्या अध्यायातील 8व्या श्लोकाचं चिंतन आज आपल्याला करायचं आहे। 18वा अध्याय भगवान परमात्म्याने अर्जुनांचं निमित्त करून पूर्ण गीतेचं सार या 18व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे। म्हणून 18वा अध्याय नव्हे एका अध्यायी गीताचे आहे असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे। गीता जशी कांडत्रयात्मक आहे त्याप्रमाणे 18व्या अध्यायामध्येही तिन्ही कांडाचा विचार आलेला आहे। कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड। श्रीमद भगवद्गीतेच्या संबंधाने भगवत पूज्यपाद शंकराचार्यांनी असं म्हटलं, गीतेमध्ये 6 अध्यायामध्ये कर्मकांड आलं, पुढचे 6 अध्याय 6 ते 12 उपासनाकांड असून शेवटचे 6 अध्याय त्याच्यात ज्ञानकांडाचा विचार सांगितला आहे। पहिल्या 6 अध्यायामध्ये तोमपदाचा विचार आहे, दुसऱ्या 6 अध्यायामध्ये तत्पदाचा विचार आहे आणि शेवटच्या 6 अध्यायामध्ये असिपदाचा विचार आहे। पहिल्या 6 अध्यायामध्ये जीवाचं शोधन आहे, जीवाचा विचार आहे। दुसऱ्या 6 अध्यायामध्ये ईश्वराचा विचार आहे आणि शेवटच्या 6 अध्यायामध्ये जीव हा ब्रह्मरूप आहे या ऐक्याचा विचार सांगितलेला आहे। संपूर्ण 6 अध्यायाचा विचार ज्ञानेश्वर महाराजांनी भगवान परमात्म्याने या गीतेच्या पहिल्या 10-11 श्लोकात आणलेला आहे। सगळ्या अध्यायाचं सार, 6 अध्यायाचं कर्मकांडाचं सार भगवंतांनी या 10-15 श्लोकात सांगितलं। मनुष्याच्या जीवनामध्ये कर्म त्याज्य नाही, तर त्या ठिकाणी कर्म तर करायचं आहे, परंतु योग्य हातवटीने जर आपण कर्म केलं तर ते कर्मच आपल्याला कर्मबंधनातून मुक्त करतं। कर्म कोणीही त्याग करू शकत नाही। जन्माला आलेला जो आहे संग व प्रकृतीचा त्यागून घडे कर्माचा म्हटलंय। शरीर जरी झाले कर्तव्य ओघे आले मग उचित का आपले ओसंडावे। म्हणून कर्म हे करावंच लागणार आहे, नाही केलं तरी सुद्धा ते कर्मच आहे। मग अशा पद्धतीने कर्म करायचे की ते कर्म आपल्याला सगळ्या कर्मबंधनातून मुक्त करी। यालाच गीतेमध्ये कर्मयोग असं म्हटलं आहे। गीतेमध्ये भगवान परमात्म्याने अशी कर्म सांगितली की जी कर्मबंधातून आपल्याला मुक्त करतील। भगवंतांनी सुद्धा कर्म केली,
पण सगळी कर्म करत असताना कसं कर्म करायचं याचा आदर्श भगवंतांनी सांगितला. अर्जुन महाराजांचं निमित्त आहे म्हणून भगवंतांनी सुंदर असा कर्मयोग सांगितला. करायचंय तर सगळं, परंतु त्या कर्तृत्वाचा अभिमान घ्यायचा नाही आणि फलाची इच्छा करायची नाही. कारण तरी उचित कर्मे आघवी, तो आचरोनी मज अर्पावी, चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी. त्या रमण महर्षींना कोणीतरी असं विचारलं, आम्हाला कर्मयोगाचं रहस्य सांगा. ते काही बोलले नाहीत. साधू संत बोलण्यापेक्षा करून दाखवतात. तैसे संत जगी. संध्याकाळी फिरायला भक्तांना घेऊन गेले. एक झाड होतं, त्या झाडाची एक फांदी त्यांनी कापली. त्या फांदीचं सुंदर अशी काठी तयार केली, त्याची साल काढली. लोकांना असं वाटलं महाराजांना चालायला काठी लागते म्हणून महाराजांनी स्वतःच काठी काढली. परत येत असताना रस्त्यामध्ये एक गायी वळणारा मनुष्य दिसला. तो म्हटलं माझ्याकडे गायी आहे पण माझी काठी हरवली. त्यांनी ती काठी सरळ त्या माणसाला देऊन दिली. ते म्हटले उत्तर कळालं का तुम्हाला? हा कर्मयोग आहे. करायचं तर सगळं, परंतु कर्मफळी आस न धरावी. कर्मफळी आस न धरावी. सगळं कर्मफल जे आहे ते फल तुम्हाला मिळणारच आहे, पण फळाच्या आसक्तीने कर्म करायचं नाही. अशा पद्धतीने जर कर्म केलं तर ते कर्मच मनुष्याला कर्मबंधातून मुक्त करणार होतं. जनक महाराजांनी अशा पद्धतीने कर्म केलं. म्हणून भगवंतांनी अर्जुनाला जनकाचं उदाहरण सांगितलं. कर्मण्यैव हि संसिद्धी मा स्थिता जनकादया लोकसंग्रह में वापी संपश्यन करतो मरहशी देख पा जनकादिक कर्मजात अशेक न सांडता मोक्ष सुख पावते झाले. वैकुंठवासी मामासाहेब नेहमी म्हणायचे, आपण ते रोज वाक्य सांगतोय. गीतेने कर्माचा त्याग सांगितला नाही तर कर्मातील त्याग सांगितले. कर्माचा त्याग होऊ शकत नाही, पण कर्मातील त्याग मात्र आपण करू शकतो. कर्तृत्वाचा अभिमान आणि फलाची आसक्ती. कर्मफळी आस न धरावी, कुकर्मी संगती न व्हावी, हे सत्क्रियाचे आचरावी हेतुविन. म्हणून भगवान परमात्मा अर्जुनाला सुद्धा सांगतात, बाबा कर्म कर. संन्यास आणि त्याग या दोन्हीचं तत्व अर्जुन महाराजांनी विचारलेलं होतं. हे सांगत असताना भगवंतांनी 3 प्रकारचा त्याग सांगितला. कोणता कोणता? सात्विक त्याग, रजोगुणी त्याग आणि तमोगुणी त्याग. 3 प्रकारचा त्याग सांगत असताना पहिला त्याग कोणता सांगितला? काय मागं काय झालं ते थोडं वाचून येत जा. पहिला तमोगुणी त्याग सांगितला, नंतर आज रजोगुणी सांगणार आहेत आणि उद्या सत्वगुणी सांगणार आहेत. पहिला तमोगुणी त्याग का सांगितला? कारण बहुतेक लोक तमोगुणी त्यागालाच खरा त्याग समजतात. अर्जुन महाराज सुद्धा तमोगुणी त्यागालाच खरा त्याग समजत होते. अर्जुन महाराजांना त्या ठिकाणी युद्ध नकोसं वाटत होतं, संघर्ष नकोसा वाटत होता, आपल्या वाट्याला आलेलं क्षात्रकर्म नकोसं वाटत होतं. त्याला कारण काय? मोह निर्माण झाला. आपलं नेमकं काम काय आहे हे माणसाला कळत नाही. आपलं काम सोडून माणसाला नेहमी दुसऱ्याचं काम चांगलं दिसतं. आळंदीत आहेत त्यांना असं वाटतं आळंदीतलं खूप चांगलं आहे हो, आपल्याला किती कष्ट आहेत बाहेर, व्यवहार करायचा, अमुक करायचं.
आणि आळंदीतलं चांगलं वाटतं आणि आळंदीतल्यांना वाटतं त्यांच्याकडे गाड्या आहेत, त्यांच्याकडे बंगले आहेत. आपल्याला कधी घर बांधायचं, आपल्याला कधी गाडी घ्यायची, आपल्याला कधी हे करायचं. म्हणजे प्रत्येकाला दुसऱ्याचं कर्म चांगलं वाटतं. दुसऱ्याच्या घरात सुख दिसतं माणसाला. आपल्या घरात दुःख आहे, आपल्या घरात कटकटी आहेत. त्यांचं बघा किती चांगलं चाललं आहे, त्यांची मुलं अशी आहेत, त्यांची मुलं तशी आहेत. पण शेवटी प्रत्येकाचंच कर्म काही ना त्याच्यामध्ये क्लेश असतो, दुःख असतो. इथं अभ्यासाचे किती कष्ट आहे ते माहिती आहे का? संस्कृत पाठ करावं लागतं, श्लोक पाठ करावे लागतात, घोकावं लागतं. याचे कष्ट आहेतच. कुठे गेलं तरी कर्म म्हटलं की तिथे काय आहे? कष्ट आहे. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात, बाबा मागच्या श्लोकामध्ये सांगितलं, नियतस्य तु संन्यास कर्मणो नोपपद्यते मोहात तस्य परित्याग तामस परिकीर्तितः. आपल्या वाट्याला आलेले जे कर्म आहे त्याचा त्याग माणसाने कधीही करू नये. आणि मोहाने जर एखाद्याने त्याग केला, कर्मच सोडून दिलं, तर तो त्याग जो आहे तो तामस त्याग आहे. मोहाने म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला विपरीत ज्ञान होणं, त्याला मोह असं म्हटलेलं आहे. आपल्या कर्तव्याविषयी विपरीत ज्ञान होणं, चुकीचं ज्ञान होणं, तेच बरोबर वाटणं, याला मोह असं म्हटलं. अर्जुन महाराजांना भिक्षा मागणं हे योग्य वाटत होतं, संन्यास घ्यावा असं वाटत होतं आणि आपल्या कर्तव्यापासून चुकले. ठीक आहे, धृतराष्ट्र महाराजांना सुद्धा मोह झाला. वास्तविक पाहता धृतराष्ट्र महाराज जे आहेत ते सात्विक आहेत. सुरुवातीला त्यांचा स्वभाव धार्मिक आहे, सर्व काही करणारे आहेत. परंतु त्यांचा जो सत्यापासून त्याग झाला तो मोहामुळे झाला. मोह म्हटल्यानंतर मग हा मोह काही दिसू देत नाही माणसाला. पांडव चांगले असून वाईट दिसायला लागले आणि दुर्योधन वाईट असून सुद्धा चांगला दिसायला. ज्या व्यक्तीविषयी आपला मोह असतो तो वाईट असला तरी चांगला दिसतो आणि ज्याविषयी मोह नसतो तो चांगला असला तरी कधीकधी वाईट दिसतो. म्हणून हा मोह जो आहे तो माणसाला पक्षपात करायला होतो. मागे मी उदाहरण सांगितलं होतं, न्याय देणारा जो मनुष्य आहे, आपल्या ओळखीचा मनुष्य नसेल तर त्याचा न्याय देताना म्हणतो नाही नाही मी निपक्षपाती न्याय देणार. आणि जेव्हा गुन्हेगार म्हणून आपलाच मुलगा आला तरी म्हटलो मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे, त्याला एवढी सजा देता कामा नये. याच्यात काय झालं? मोह निर्माण झाला. आणि मोह जो आहे तो आपला कर्तव्यापासून चुकायला लावतो. म्हणून माणसाच्या जीवनात मोहयुक्त केलेला जो त्याग आहे, चुकीच्या ज्ञानामुळे केलेला जो त्याग आहे, हा तामस त्याग आहे. असा त्याग करू नये असं भगवंतांनी सांगितलं. यानंतर पुढचा जो त्याग आहे तो राजस त्याग आहे. त्या राजस त्यागाचा श्लोक सगळ्यांनी वाचा. दुःखमित्येव यत्कर्म कायक्लेश भयात त्यजेत सकृत्वा राजसम त्यागम नैव त्याग फलम लभेत. दुःखम इति एव यत्कर्म कायक्लेश भयात त्यजेत. कर्म जे आहे ते दुःखरूप आहे आणि त्याच्यामुळे माझ्या शरीराला, मनाला, कर्मामुळे खूप क्लेश होणार आहेत. आणि अशा भीतीने ज्यावेळेस मनुष्य कर्माचा काय करतो? त्याग करतो. कर्म दुःखरूप आहे. कर्म करत असताना मला शरीराला त्रास होणार आहे, मनाला त्रास होणार आहे, अनेक प्रकारचे क्लेश कर्म करण्यामध्ये आहेत. असं समजून ज्यावेळेस मनुष्य कर्माचा त्याग करतो, सकृत्वा राजसम त्यागम, तो केलेला त्याग जो आहे तो रजोगुणी त्याग आहे. नैव त्याग फलम लभेत, त्याने त्यागाचं फल माणसाला कधीही प्राप्त होत नाही. म्हणून माणसाने कर्म दुःखरूप आहे म्हणून कर्माचा त्याग करू नये.
कर्म म्हटलं की त्याच्यामध्ये क्लेश असतातच. कर्म म्हटलं की त्याच्यामध्ये थोडंफार दुःख राहणारच आहे. ही जी कर्म सांगितली आहेत देवाने, ती कोणती कर्म सांगितलेली आहेत? कोणती कर्म करायला देवाने सांगितले आहेत? नियत कर्माचा त्याग करू. नियत शब्दाचा अर्थ आहे नित्य नैमित्तिक कर्म. नित्य नैमित्तिक कर्मामध्ये सुद्धा कोणते कर्म करायचे आहेत? कोणते नित्य नैमित्तिक कर्म आहेत? यज्ञ, दान आणि तप. हे लक्षात ठेवायचं काम. यज्ञ, दान, तप ही नित्य नैमित्तिक कर्म आहेत. मग ही यज्ञ, दान, तप नित्य नैमित्तिक कर्म आहेत, रोज करायला सांगितलेत. आपला वर्ण, आपला आश्रम, त्याच्यानुसार ही कर्म आलेली आहेत. गृहस्थी विशेष करून हा कर्माचा अधिकारी आहे. मग त्याला 5 यज्ञ सांगितलेले आहेत. कोणते कोणते 5 यज्ञ सांगितले? ब्रह्मयज्ञ सांगितलेला आहे, देवयज्ञ सांगितलेला आहे, पितृयज्ञ सांगितलेला आहे, मनुष्ययज्ञ सांगितलेला आहे आणि भूतयज्ञ सांगितलेला आहे. हे कमीत कमी 50 वेळा सांगितलं असेल आतापर्यंत. पंचयज्ञाचे प्रकार कोणते? गृहस्थी माणसाने हे रोज 5 यज्ञ केले पाहिजेत, कारण त्याच्या घरामध्ये 5 प्रकारची हिंसा होते. अहो, चालताना रस्त्याने आपण चाललो, पायाखाली कितीतरी प्रकारचे कीटक मारतात. आपण श्वासोश्वास घेतो, या श्वासोश्वासात आत किती जंतू जातात आणि मारतात. अनेक प्रकारची हिंसा होत असते. पितरांचं ऋण आपल्यावर आहे, त्यांनी आपल्यासाठी भरपूर करून ठेवलेलं आहे, आपल्याकरता करून गेले. त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता पितृऋण सांगितलं आहे, पितृयज्ञ सांगितलेलं आहे. ऋषींचं ऋण आपल्यावर आहे. ज्ञानेश्वरी करून ठेवली, गाथा करून ठेवली, भागवत करून ठेवलं, एवढं सगळं ऋण त्यांनी आमच्याकडून करून ठेवलं. त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता आपण काय केलं? स्वाध्याय यज्ञ सांगितलं आहे, ज्याला ब्रह्मयज्ञ असं म्हणतात. त्यानंतर देव आपल्यावर कृपा करतात. आज सूर्याच्या प्रकाशामध्ये आपण सगळं पाहतोय. सूर्याकरता आपण काय केलं? डोळ्याची देवता आहे सूर्य, त्या ठिकाणी कानाची देवता आहे, जिभेची देवता आहे आणि या देवतेमुळे सगळी ही सृष्टी चाललेली आहे. मग त्या देवांसाठी आपण काय करतो? म्हणून ब्रह्मदेवाने सांगितलं, बाबा देवान भावयता नेन ते देवा भावयंतो, हा सांगितलंय. त्यानंतर आपण ज्या समाजामध्ये राहतो त्यांचे आपल्यावर उपकार आहेत. म्हणून कोणाचे नाही कोणाचे प्रत्येकाच्यावर उपकार आहेत. आपण जन्माला आलो, आईवडिलांचे उपकार आहेत, आपले भाऊबंधांचे काही उपकार आहेत, समाजाचे आपल्यावर उपकार राहतात. त्याच्यासाठी समाजाच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता मनुष्ययज्ञ सांगितलेलं आहे. किंबहुना सगळ्या भूतमात्राची जबाबदारी आपल्यावर आहे. सगळं भूतमात्र म्हणजे परमात्म्याचाच अंश आहे. तुका म्हणे एका देहाचे जे जे भेटे भूत, त्यांच्यासाठी आपण काय करतो? म्हणून भूतयज्ञ सांगितलेला आहे. गायीचे आपल्यावर उपकार आहेत, गायीसाठी आपल्याला भूतयज्ञ करायचा आहे. आणि म्हणून हे सगळे पंचयज्ञ सांगितलेले आहेत. परंतु हे करत असताना दुःख मिथ्ये व यत्कर्म काय क्लेश भया तेजेत, हे करताना माणसाला दुःख होतं. आता नित्यनेम करायचा आहे, सकाळी सकाळी आंघोळ करायला सांगितले. त्यातले त्यात तीर्थ जवळ असेल तर तीर्थाचं स्नान करायला सांगितलं. मग एवढ्या थंडीमध्ये सकाळी उठायचं, नदीवर जाऊन आंघोळ करायची, याच्यात काय शरीराला क्लेश आहे. मग तो काय म्हणतो, मला क्लेश होतात बाबा, मला दुःख होतं ना, मला नदीवर जायचं नाही. मग मी काय म्हणणार, ठाईचं बैसवणी हो हो यस्परे स्मरेत पुंडरीकाक्षम स बाह्य अभ्यंतरे एव शुचिही. स्नान म्हणजे काय? फक्त तिथं पाण्यातच गेलं की स्नान होतं का? अहो, घरीसुद्धा आपण गंगा गंगा इति यो ब्रूयात योजनानाम शतैरपी. नुसतं गंगा गंगा म्हटलं ना, अंगावर पाणी घेतलं की गंगेचं स्नान केल्याचं पुण्य मिळतं. कशाला इंद्रायणीला जा, कशाला गंगेला जा? याला काय म्हणायचं? काय क्लेश भयात त्यजेत. गंगेचं स्नान त्याने सोडलं पण शरीराच्या भीतीने. थंडी वाजते, अभ्यास करायचा आहे,
सांगितलंय शास्त्राने, बाबा लवकर तू उठलं पाहिजे, ब्रह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे. परंतु ब्रह्ममुहूर्तावर थंडीच्या दिवसात उठणं म्हणजे काय? एरवीसुद्धा उठणं त्रास आहे. मग तो त्रास नको वाटतो आणि मग मनुष्य त्या ठिकाणी उठत नाही. नित्यनियमापासून तो चुकला. काय क्लेशत भयात त्यजेत. ह्याने केलेला जो त्याग आहे हा कशाचा त्याग आहे? कोणता त्याग आहे? तामस का राजस आहे? हा कसला त्याग आहे? राजस त्याग आहे. याने तुम्हाला त्यागाचं फल मिळणार नाही, कर्मत्यागाचं फल मिळणार नाही. हा रजोगुणी त्याग झाला. आपल्या वाट्याला आलेलं कर्म आहे. पंचयज्ञापैकी देवपूजा असेल, कष्ट होतात, क्लेश होतात म्हणून देवपूजा केली नाही. त्या ठिकाणी खूप त्रास होतो म्हणून अभ्यासच केला नाही. अभ्यास केला नाही तर ब्रह्मयज्ञ घडला नाही, अध्ययन अध्यापन घडलं नाही, पितृयज्ञ केलं नाही. हो, पितृयज्ञ म्हणजे आईवडिलांची सेवा आहे. आईवडिलांची सेवा करत असताना काय कष्ट आहेत. सेवा कोणाची करा, काय त्याच्यामध्ये कष्ट आहेत. गुरूंची आहे, आईवडिलांची असेल, त्याच्यामध्ये काय होतात? माणसाला कष्ट होतात. सेवा करायची म्हटल्यानंतर जो सेव्य मनुष्य आहे त्याचं ऐकावं लागतं. आणि ऐकायचं म्हणजे त्याच्या अधीन राहावं लागतं. आणि अधीन राहायला कोणालाही आता नको वाटतं. आता पूर्वीच्या काळामध्ये आईवडील घरामध्ये राहायचे, परंतु आता कुठेही आईवडील घरामध्ये राहिलेले दिसत नाही. बहुतेकांचे आईवडील आळंदी पंढरपूरला आलेले आहेत. का? आईवडील नको वाटतात घरामध्ये. वृद्धाश्रम झालेले आहेत. मोठे मोठे सुशिक्षित लोकांचे सुद्धा आईवडील कुठे आहेत? सध्या वृद्धाश्रमामध्ये आहेत. त्याचं कारण जर काय असेल तर सेवेमध्ये कष्ट वाटतात माणसाला. कोणाची सेवा करायचं सोपं गोष्ट नाही, एखाद्या व्यक्तीची. म्हणून असं म्हटलं, देवाची सेवा मनुष्य एक वेळ करेल पण माणसाची करणार नाही. का? देव काय बोलत नाही बिचारा. 8 वाजता आंघोळ घातली काय आणि 10 वाजता घातली. नैवेद्य दाखवला नाही 12 वाजता 1 वाजता देव काय बोलतो का? बिचारा काही बोलत नाही. परंतु माणसाला जर जेवण उशिरा दिलं तर माणूस खवळतो. माणसाची सेवा चुकली तर खवळतो. म्हणून शक्यतो मनुष्य गुरुची सेवा करायला तयार होत नाही, आईवडिलाची सेवा करायला तयार होत नाही त्या ठिकाणी. परंतु हा पितृयज्ञ आहे. का सगळ्या अडचणी निर्माण झाल्या? प्रत्येकाच्या संसारात या अडचणी निर्माण झाल्या. त्याला कारण काय? मुलं होत नाहीत, लग्न जमत नाही, अमुक नाही तमुक नाही. पितृयज्ञ झाला नाही व्यवस्थित. लक्षात ठेवा, तो पितृयज्ञ जर व्यवस्थित झाला तर कुठल्याच अडचणी येत नाहीत. पण सेवा करायला कष्ट आहेत, मानहानी सहन करावी लागते. एखाद्या व्यक्तीची, रोगी माणसाची जर सेवा करायची म्हटली तर आपल्याला रोग होण्याची भीती असते आणि म्हणून मनुष्य करत नाही सेवा. मला रोग होईल, मी कशाला त्याची सेवा करतो म्हणतो. परंतु ज्याने ठरवलंय आपल्याला देव म्हणून याची सेवा करायची, तर त्या ठिकाणी देवाला सुद्धा यावं लागलं. पुंडलिक महाराजांनी फक्त आईवडिलांची सेवा केली आणि देव म्हणून केली बरं का. आराधिला पुंडलिके जननी जनके असं म्हटलेले. मध्ये एक राहिलं काहीतरी. आपले आईवडील हे ईश्वर आहेत असं समजून त्या ठिकाणी सेवा केली. त्या परिणाम असा झाला की भगवान परमात्मा येऊन उभे राहिले. पुंडलिकरायांनी सांगितलं, देवा इथं माझ्याजवळ उभं राहू नका, इथं माझी सेवा चालली, माझ्या सेवेत विघ्न होईल, तिकडं मागं उभं राहा जाऊन. काय? मागे भिरकाविली वीट, ऐसा कैसा रे तू धीट. एवढा तू धीट कसं काय झालं बाबा? देव आलाय तरी सुद्धा. तुका म्हणे आम्ही नोळखोजी देवा, तुकयाचा धावा करी तसो निळोबा आहे म्हणे. ए देवबिव आम्ही कोणी जाणत नाही बाबा, जा तू आला असता परत जा. आम्हाला तुकाराम महाराज पाहिजे, आम्हाला आमचे गुरु पाहिजे. अशी सेवा आणि अशी निष्ठा. देवाला सुद्धा आनंद वाटला. देव म्हटले, बाबा तुझी सेवा झाल्यावर मला सांग, मी आपला उभा राहतो इथे. आणि म्हणून भगवान परमात्म्याला उभं राहावं लागलं केवळ सेवेमुळं. पितृयज्ञ मी म्हणतोय, पण करूशी वाटत नाही माणसाला. का? शरीराला कष्ट आहेत ना. शरीराला कष्ट होतात ना. कोणाची सेवा करायची, शरीराला कष्ट आहेत.
एखाद्या रस्त्याने येताना आपल्याला जर एखादा कोणी रोगी भेटला किंवा तहानलेला मनुष्य भेटला, त्याला पाणी आणून द्यायचं तर शरीराला कष्ट आहे, तिथपर्यंत जावं लागतं, पाणी आणावं लागतं. म्हणतो मनुष्य सर्वाभूती पाहे एक वासुदेव, पुसोनिया ठाव हन त्याचा. नाथ महाराजही निघाले होते आणि बाकी सगळे निघाले होते. गाढव पाण्याने तहानलं, नाथ महाराजांनाच तहान असं वाटलं की हे गाढव म्हणजे परमात्मा आहे, रामेश्वर आहे. पण बाकीच्यांनी का नाही केलं? त्याचं कारण काय क्लेश भयात त्यजेत. म्हणून दुःख मित्ये व यत्कर्म. कोणताही यज्ञ असू द्या, मी फक्त आता ब्रह्मयज्ञाचं सांगितलं, पितृयज्ञाचं सांगितलं, देवयज्ञ असेल, शरीराला कष्ट आहेत, सकाळी लवकर उठा, देवाची पूजा करा. देवाची पूजा करत असताना यथा योग्य देवाची पूजा झाली पाहिजे. त्याच्याकरता फुलं आणा, त्याच्याकरता बाकीच्या सगळं देवाचे उपचार करा, त्यानंतर देवाची आरती करा. कष्ट आहेत त्याच्यामध्ये. देवाच्या मंदिरात जा, मंदिरात जाऊन दर्शन करा. त्यापेक्षा म्हणतो ठाईचं बैसोनी माऊली. काय इथं येतं आणि तिथं नाहीत का? वारीला जायचं कष्ट आहेत शरीराला, सोपं आहे का हो? वारीला जायचं म्हटल्यानंतर चालावं लागतं, दिवसभर भजन करावं लागतं. पण ज्याला यायचं नाही तो काय म्हणतो मग? ठाईचं बैसोनी काय क्लेश भयात त्यजेत. नाही वारीला येतो तो घरीच राहतो. दुसऱ्याला सांगतो पंढरीशी जारे आल्यानो संसारा. ठीक आहे, शारीरिक काही व्याधी असेल ठीक आहे, पण काय क्लेश भयात त्यजेत. माणसाला त्याग करतो मनुष्य, पण कशाने त्याग करतो? शरीराला कष्ट होतील म्हणून त्याग करतो. लवकर उठावं लागेल म्हणून पाठाला जात नाही, लवकर उठावं लागेल म्हणून स्नान करत नाहीत, लवकर त्या ठिकाणी आपल्या शरीराला दुःख होईल म्हणून पूजा करत नाही, शरीराला दुःख होईल म्हणून गुरुची सेवा करत नाही, शरीराला दुःख होईल म्हणून अतिथीची सेवा करत नाही, शरीराला दुःख होईल म्हणून भूतयज्ञ करत नाही, गायीची सेवा करत नाही. नाहीतर हे सगळे पंचयज्ञ सांगितले. म्हणून या ठिकाणी सांगतात दुःखम इति एव यत् कर्म काय क्लेश भयात त्यजेत. काय क्लेश भयात म्हणजे आपल्या कायेला क्लेश होतील या भीतीने. इथं काय शब्दाचा अर्थ आहे नुसतं शरीर नाही, 3 प्रकारचे काय आहे, 3 प्रकारचे शरीर आहे. 2 शरीर तरी घ्या कमीत कमी. स्थूल शरीर आहे, सूक्ष्म शरीर आहे, मन. त्रास होईल, दुःख होईल, माझ्या शरीराला दुःख होईल. हो, म्हणून यज्ञ करत नाही, दान करत नाही, तप करत नाही. यज्ञाचं जाऊ द्या, दान आता दानसुद्धा करत नाही. का? काय क्लेश भयात त्यजेत. मी जर आता दान केलं तर त्या ठिकाणी मला काही शिल्लक राहणार नाही, मी काय खाऊ, मला हे सगळं उपयोगाला येणार आहे. म्हणून मनुष्य दान करत नाही. एक मनुष्य रस्त्याने चालला होता आणि चालल्या चालल्या खड्ड्यात पडला. रस्त्याचे लोक सगळे म्हणायचे बाबा मला हात द्या. द्या म्हणलं की खाली बसायचं. 6 वाजले संध्याकाळी. द्या म्हटलेलं त्याला आवडत नव्हतं. एक हुशार आला, तो म्हणला बाबांना का बरं वर येत नाही? म्हणले अहो द्या म्हणलं की खालीच बसतात. मग त्याने हात पुढं केला, म्हटला बाबा माझा हात घ्या. घ्या म्हणल्यावर म्हणला मग घेतो. म्हणजे त्याला द्या म्हणलेलं आवडत नव्हतं, घ्या म्हटलेलं आवडत होतं. काय क्लेश भयात त्यजेत म्हणजे त्याने दान धर्म हा सांगितलाय प्रत्येकाला सांगितलंय की आपल्या जे काही आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यातलं आपण काही टक्के दान केलं पाहिजे. दातव्यम इति यद दानम दीयते नुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानम सात्विक. दानम एकम कलौयुगे म्हटलेलं आहे. दान आपल्याला देवापर्यंत घेऊन जाणार आहे, पण माणसाला देऊशी वाटत नाही, कारण काय क्लेश भयात त्यजेत. आणि शेवटचं आहे तप. तप माणसाला सांगितलं आहे. तपाने सगळ्या सिद्धी प्राप्त होतात, तपाने इंद्रिय शुद्धी होतात. स्वरूपाचे या प्रसरा लागे प्राणेंद्रिय शरीरा, आटणी करणे वीरा त्याची तप. माणसाला तप सांगितलं आहे. आपल्या संतांनी सुद्धा आपल्याला तप सांगितलं. आता पंढरपूरच्या वारीला आपण जातो, तप आहे त्याच्यामध्ये. एकादशीचं व्रत करणं काय आहे? तप आहे. सोमवारचं व्रत करणं तप आहे. आणखीन काही तप सांगितलेले, शारीरिक तप आहे. आता घ्या परत शारीरिक तप. बोला, गीतेतलं शारीरिक तप, गीतेतलं वाचिक तप, गीतेतलं मानसिक तप. शारीरिक तप देव द्विज गुरु प्राज्ञ
नुसतं पाठ करून उपयोग नाही, त्याचा अर्थ कळला पाहिजे. देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्यम